मित्र गावी गेल्यावर त्याची आई घरामध्ये एकटीच होती. त्याचं घर गावापासून लांब असल्यामुळे त्याने मला काही दिवस रात्री आईजवळ झोपायला जायला सांगितले. मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा मला त्याच्या आईचा अंदाज काही वेगळाच वाटला. रात्री आम्ही दोघेही झोपलेलो असताना अचानक तिने तिचा एक पाय माझ्या अंगावर टाकला. पुढे काय झाले, ज्यामुळे मी रोजच आता मित्राच्या आईजवळ रात्री लवकरच झोपायला जाऊ लागलो. तर चला ऐकूया आपण आपल्या कथेमध्ये. नमस्कार, माझं नाव प्रशांत. माझ्या मित्राचं नाव सुजित. आम्ही दोघेही पहिल्यापासनं मित्र आहोत. एकदा सुजितने मला फोन करून सांगितलं, अरे प्रशांत, तुला काही काम नसेल तर आपण आज मार्केटमध्ये भेटूया. मला काही खरेदी करायची आहे. मी त्याला हो म्हणालो. संध्याकाळची वेळ होती व आम्ही दोघेही मार्केटमध्ये भेटलो ठरलेल्या ठिकाणी. त्याने मला सांगितलं की मला काही खरेदी करायची आहे. आम्ही भेटल्यानंतर आम्ही आता त्याची खरेदी करू लागलो. त्याला एक मोठी बॅग घ्यायची होती, काही कपडे घ्यायचे होते. मी त्याला विचारलं, सुजित, काय रे, नक्की काय प्लॅन आहे तो तुझा? तेव्हा तो म्हणाला, अरे काही नाही, मैत्रिणीसोबत मी फिरायला चाललो आहे. मी तेव्हा त्याच्याकडे बघून एक डोळा मारला व हसलो. अरे वा, मग घरातनं तुला कशी काय परमिशन मिळाली? तेव्हा तो म्हणाला, मी आईला काहीतरी खोटं सांगितलं आहे. काही कामासाठी बाहेर चाललो आहे. आईने होकार दिला. आता जवळजवळ 2-3 आठवडे तिला घेऊन मस्त फिरायला जाणार. तेव्हाच माझ्या मनात विचार आला की काय नशीबवान असेल हा सुजित. त्याच्या आईने सुद्धा होकार दिला व ती मुलगीसुद्धा 2-3 आठवडे ह्याच्यासोबत यायला तयार झाली आहे. म्हणजे आता चांगली धमाल होणार. असं म्हणत सर्व सामान घेतलं व मी त्याच्या घरी नेऊन दिलं व रात्र असल्यामुळे मी सुद्धा घरी यायला निघालो. थोड्या वेळात त्याचा फोन आला. तो म्हणाला, अरे मी गेलो तर आई एकटी राहील व तुला तर माहितीच आमचं घर हे गावाच्या किती बाहेर आहे. त्यामुळे रात्री जर तू आईजवळ झोपायला आलास तर बरं होईल. मी होकार दिला. तो गेल्यानंतर मी एक दिवस असाच अचानक दुपारी त्याच्या घरी गेलो. त्याची आई घरामध्ये एकटीच होती. मी दरवाजा वाजवल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. म्हणाला, अरे प्रशांत, तू आहेस की काय, ये घरामध्ये. असं म्हणताच मी घरामध्ये जाऊन बसलो. मी सोफ्यावर बसले असताना मला त्याच्या आईचा चालण्याचा बोलण्याचा अंदाज काही वेगळाच वाटला. याच्या अगोदर मी त्याच्या आईचं हे असं रूप कधीच बघितलं नव्हतं. कारण तिने एक छान प्रकारचा सिल्क असा गाऊन घातलेला होता. चालताना तिचं सर्व अंग हालतच होतं. त्यामुळे तो गाऊनही सिल्क असल्यामुळे मला खूपच मजा वाटायची. आता पुढे झालं असं की हळूहळू ती माझ्या बाजूला येऊन बसू लागली. त्यानंतर तिने टी व्हीवर छानपैकी कार्यक्रम लावला. तो कार्यक्रम मोठ्या माणसांचा होता. आता झालं असं की थोड्या वेळात मी त्यांना म्हणालो, मी रात्री झोपायला येतो. त्या म्हणाल्या, हो, मला सुजितने सांगितलंच की आपलं घर लांब असल्यामुळे आई तू घरामध्ये एकटी झोपू नकोस. माझा मित्र प्रशांत तुझ्यासोबत रात्री झोपायला येईलच. मी असं सांगितलं व त्यांचा होकार घेऊन मी तिथून निघालो. मी बाहेर आल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रचंड काहूर माजू लागलं. मला कळालं होतं की सुजितची आई जरा वेगळी वाटते. कदाचित रात्री आपल्याला चान्स मिळाला तर आपण सुद्धा मजा करू. म्हणजे सुजित इकडे व म्हणजे सुजित तिकडे त्याच्या मैत्रिणीसोबत मजा करेल व आपण त्याच्या आईसोबत इकडे मजा करायची. तर मग झालं. आता मी रात्र होण्याची वाट बघू लागलो. तितक्यात त्याचा फोन आला. म्हणाला, काय रे प्रशांत, तू आज जाणार आहेस की नाही घरी? मी म्हणालो, हो जाणार आहे. तेव्हा तो म्हणाला, मला आईचा इतक्यात फोन आला होता. ती म्हणाली की प्रशांतला डायरेक्ट जेवण करायलाच घरी बोलवून घे.
त्याला सांग तू घरातनं जेवण करून येऊ नकोस. मी हो म्हणालो. जेवणापासून कार्यक्रम ठरला म्हटलं मला तर अजूनच आनंद झाला, कारण मला त्याच्या आईचा स्वयंपाक हा फूल आधीपासूनच आवडत होता. मी घरी गेलो. आजसुद्धा त्याच्या आईने तोच सिल्क गाऊन घातलेला होता. त्याच्यातून अंग सर्व एकदम व्यवस्थित दिसायचं. गोलगोल हरणारे कलिंगड बघून मी तर पुरता हैराणच झालो होतो. आता जेमतेम रात्रीचे 9-9:30 वाजले होते. आम्ही दोघेही जेवायला हॉलमध्ये बसलो. त्यांना जणू काही माहीतच होतं की मला गुलाबजाम खूपच आवडतात. त्यामुळे त्यांनी मला वाटीभर गुलाबजाम खायला दिले. मी सुद्धा खूपच आवडीने खाऊन टाकले. त्यानंतर त्यांनी केलेला गरम गरम पुलाव भात हा तर माझ्यासाठी आवडताच होता. माझ्या आवडीचं जेवण यांना कसं काय कळालं, मी विचारातच पडलो. तेव्हा त्या म्हणाल्या, काय रे, तुझा चेहरा असा आनंदी का झालाय? तेव्हा मी म्हणालो, काही नाही काकू, मला वाटतंय की तुम्हाला कसं माहीत की मला पुलाव भात व गुलाबजाम आवडतात म्हणून. तेव्हा त्या म्हणाल्या, अरे हे तर मला सुजितने सांगितलंय, म्हणून ठरवलं की आज काहीतरी स्पेशल, म्हणून मी तुझ्या आवडीचं जेवण बनवलं. मी खूपच आनंदी झालो व त्यांना थँक्स म्हणालो. तेव्हा त्या म्हणाल्या, फक्त थँक्स बोलून तू काम चालवणार आहेस का? दुसरं काही मला खुश नाही करणार? असं म्हणताच मी पटकन त्यांना म्हणालो, काकू नक्की तुम्हाला काय हवं आहे? असं म्हणताच त्या जरा चपापल्या. जरा जास्त काही होती आहे असं त्यांना वाटलं व त्या म्हणाल्या, नाही नाही, काही नाही रे. मी सहजच म्हणाले. आता त्या सर्व जेवण झाल्यानंतर सर्व भांडी उचलून किचनमध्ये गेल्या. किचनमध्ये जाताच मी सुद्धा आता त्यांच्या मागोमाग गेलो. मागे गेल्यानंतर मी त्यांना म्हणालो, काकू मी तुम्हाला कामामध्ये काही मदत करू शकतो का? त्या म्हणाल्या, अरे काही नको करू, वाटलं तर तू फक्त इथे उभा राहा माझ्याशी बोलत. आम्ही दोघेही गप्पा गोष्टी करू लागलो. त्यांचं काम आटोपल्यानंतर आता आम्ही दोघेही झोपण्यासाठी बेडरूममध्ये आलो. तेव्हा त्या म्हणाल्या, बेडरूमवर असलेल्या बेडची गादी छोटी आहे, आपण त्यापेक्षा दोघीही 2 बेडरूममधील गादी एकत्र करून हॉलमध्ये झोपूया. मला त्यांचं हे बोलणं खूपच आवडलं. मग मी हळूहळू त्यांना गादी न्यायला हॉलमध्ये मदत केली. गादी ठेवल्यानंतर आता आम्ही दोघेही झोपणारच होतो. तेवढ्यात त्यांनी दोन्ही खिडक्या उघड्या करून दिल्या. त्या खिडक्यांमधून मस्त प्रकारे थंड वाऱ्याची झुळूक पूर्ण हॉलमध्ये पसरली. कारण यांचं घर हे गावाच्या बाहेर असल्यामुळे व त्याच्या मागूनच जंगल चालू झाल्यामुळे तिथलं वातावरण खूपच छान असतं. संपूर्ण हॉलमध्ये एक गारवा पसरला. आता आम्ही दोघेही बेडवर झोपलो होतो. इकडे त्यांनी हॉलमधली लाईट बंद करून मंद लाईट चालू केला. बाहेर असलेल्या चंद्राच्या उजेडाने आतमध्ये खूपच छान अशी लाईट आली होती. मला कधी झोप लागली हे मला काही कळालंच नाही. अचानक त्यांनी त्यांचा एक पाय माझ्या अंगावर टाकला. अंगावर टाकताच मला जाग आली. त्या हळूच माझ्या कानात म्हणाल्या, प्रशांत मला तुझ्याकडनं काहीतरी हवंय रे, तू ते मला आज रात्री दे. मला त्यांच्या बोलण्याचा इशारा कळाला व मी पण रात्रभर त्यांच्यासोबत तेच केलं जे त्यांना हवं होतं. रात्रभर मी मस्त प्रकारे त्यांना करून शांत केलं. आता मित्र नसला तरी मी रोज रात्री त्यांच्या घरी झोपायला जायचो. तिकडं मित्र त्याच्या मैत्रिणीला घेऊन जायचा व इकडे मी त्याच्या आईला मस्त प्रकारे रात्री घ्यायचो. तर मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.